1686 ला शिवाजी महाराजांचं निधन झालं 3 एप्रिलला. 1686 ला निधन झाल्यानंतर औरंगजेब बादशाला असं वाटलं की आता महाराष्ट्र रिकामा झाला आणि घोड्याच्या टापाखाली महाराष्ट्र आपण गिळंकृत करून टाकू 1686 मध्ये. आणि म्हणून दख्खन घेण्याच्या इराद्याने 1681 साली औरंगजेब दख्खन मध्ये उतरला महाराष्ट्रामध्ये. त्याला वाटलं जमलं आता आपलं. 81 मध्ये आला, 5 वर्ष वनवन फिरला, जिंकता आलं नाही. शेवटी नाही ना 86 मध्ये त्याने आदिलशाही घेतली. त्याने 1687 मध्ये निजामशाही गिळली. 1 फेब्रुवारी 1689 रोजी त्याने छत्रपती संभाजी महाराजांना कैद केलं. 15 फेब्रुवारीला संभाजी महाराजांची धिंड काढली आणि 11 मार्च 1689 रोजी अत्यंत निर्गुणपणे त्याने छत्रपती संभाजी महाराजांची हत्या केली. त्याला असं वाटलं होतं की आता शिवाजी महाराज नाही, संभाजी महाराज नाही, राजा नाही, सिंहासन नाही, बादशाह नाही, फौजफाटा नाही, पैसा नाही, काहीच नाही. आता पूर्ण दख्खन आपण घोड्यांच्या टापाखाली आणू या भ्रमात औरंगजेब जगत होता. पण झालं त्याचं दुर्दैव बघा, 2 मराठे गेले आणि 9 लाखाच्या फौजेत घुसून औरंगजेबाचा तंबूचा सोन्याचा कळस कापून आणला. तो संताजी धनाजी हे मराठे होते. हे साधी गोष्ट नाही. औरंगजेब जगातला निष्णात योद्धा आहे, कसलेला आहे, 9 लाखाची सैन्य घेऊन उतरला आहे आणि त्याच्या 9 लाखाच्या सैन्यामध्ये मध्ये घुसून त्याच्या तंबूवरचा सोन्याचा कळस कापणारे हे मराठी आहे. आणि हा आपल्या लोकांचा